आता गड्यांनो, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाशिवाय दुसरा कुठला सांप्रदायिक आणि सगळे लोक एकत्र येऊन बसून ऐकतील असं व्यासपीठ राहिलं नाही. समाज सुधारण्याचं संतांनी 700 वर्षापासून जे काम केलं ना, ते काम आज सुद्धा घडतंय. 40 ते 50 हजार महाराज दररोज या महाराष्ट्रात फिरतात. किती फिरतात? आणि कदाचित याच्यामुळं तरी थोडे अत्याचार, थोडे बलात्कार, थोड्या चोऱ्या कमी आहेत. नाही तर साहेबांना माहित आहे, शिक्षा देऊन कुठलाही कैदी किंवा कुठलाही अपराधी चांगला होत नसतो. त्याला मानसिक मेंटॅलिटी चांगली करावी लागते आणि त्याच्यासाठी कारागृहात सुद्धा प्रवचन कीर्तन ठेवण्याची प्रथा आहे. त्यांना माहित आहे. मध्यंतरी इंदोरीकर महाराजांचं येरवाडा जेलमध्ये सुद्धा कीर्तन व्हावं. का? कारण हे समाज सुधारण्याचं सगळ्यात मोठं साधन काय असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. मला आज विनंती एवढी करायची, इथं तरुण मंडळी असेल, माझी मोठी ज्येष्ठ मंडळी असेल, माता भगिनी असेल, तुम्हाला विनंती अशी आहे गड्या, आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा की हात जोडून विनंती करतो आणि मातांना असं आवर्जून सांगतो की तुम्हाला माहीत आहे तुमचा मुलगा काय करतोय, तुम्हाला माहीत आहे तुमची मुलगी काय करते. आपण इथून पुढं आपल्या मुलांना, एखादा मुलगा घरातून बाहेर निघाला, तारुण्यामध्ये आला, तर आईनं सांगितलं पाहिजे, बाळा घरातून बाहेर चाललाय, रक्षाबंधनाला बहिणीला राखी बांधतोस, दररोज आईच्या पाया पडतोस, आई मानतोस ना, भूमीच्या पाया पडतो, हे सगळं तू मान्य करतो. पण घरातून बाहेर पडला आणि एखादी परस्त्री तरुणी दिसली तर ती सुद्धा तुझी बहीण आहे, असं ज्यावेळेस तुझ्या अंतःकरणात मनात विचार येईल, त्यावेळेस जगातला एक वाईट माणूस कमी झाल्याशिवाय राहणार नाही. वाक्य नीट आहे का? माणसं वाईट दूर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही घरातून सुरू होते.